नमस्कार. येळकोट येळकोट जय मल्हार. म्हाळसाकांकडे पठार की जय. आज आहे चंपाषष्ठी म्हणजे खंडोबा षडरात्र जो उत्सव आहे त्याचा आहे शेवटचा दिवस. तर त्या निमित्ताने आम्ही आमच्या जवळ जे देवगड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गेलो होतो. तिथे वरती खूप साऱ्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आजूबाजूची भरपूर लोकं येतात आणि पायऱ्या चढता चढता तर आम्ही जाम दमून गेलो होतो. पण प्रसन्न वाटतं एकदम जेव्हा आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो. भरपूर वरती आहे. बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे की वरती डोंगरावरती कसं दिसतंय खालचं सीन. अतिशय सुंदर सुंदर हवा आहे. निसर्ग एकदम हिरवागार आहे आणि आम्ही अशा हिरवागार निसर्गात पायऱ्या चढून वरती खंडोबा महाराजांचं दर्शन घ्यायला गेलेलो आहे. खरं तर माझ्यासाठी हे 6 दिवस जे आहे ते अगदी म्हणजे जसे माय आणि पिता म्हणजे आई आणि वडील यांचा सण म्हणजे यांचा उत्सव आहे असंच मला वाटतं. कारण मी खूप अटॅच आहे खंडोबा महाराजांशी. ह्या आहेत, हे खाली आहे देवीचं मंदिर. आता हे बघा, हे वरतून खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. तिथून हा सगळा सीन मी तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे. अतिशय अतिशय सुंदर वाटतं. खूप उंच आहे ते मंदिर. बघा एकदम हिरवागार जो आजूबाजूचा परिसर आहे तो आहे. आकाश तर बघा एकदम सुंदर निळं आकाश आहे, बघू शकता तुम्ही. खरंच खूप प्रसन्न होतं अशा ठिकाणी गेल्यावर. निसर्गासारखं दुसरं काहीच सुंदर नाही. सर्वात सुंदर असेल तर निसर्ग आहे. बघा आता आम्ही पायऱ्या चढून मध्ये थांबलो होतो. आता पायऱ्या चढत परत वरती चाललो आहे. हे आलो आहे फायनली आम्ही खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये. हा घंटा वाजवली आणि कडेने विशेष म्हणजे अतिशय असं फरशी वगैरे आहे. हे आहेत खंडोबा महाराज. येळकोट येळकोट जय मल्हार. आता आम्ही दर्शन घेतलं आणि बघा हे कडेचे डोंगर आहेत. सुंदरशी अशी झाडं आहेत. शेती आहे आजूबाजूच्या लोकांची आणि हा आहे सुंदर असा निळं आकाश. आता आम्ही पायऱ्या उतरत आहोत. छान दर्शन झालं आणि आता पायऱ्या उतरून आम्ही परतीच्या प्रवासाला आहोत. जसं पायऱ्या चढायला दमछाट होऊन जाते तसंच उतरण्यासाठी अगदी हळू उतरावं लागतं. बघा हे खालून मी मंदिर शूट केलं आहे. जय मल्हार नाव आहे. खूप उंच डोंगर आहे. आज मी जी काही घरात पोथी लावली होती मल्हारी सप्तशतीचं, तर त्या पोथीचा आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे आज चंपाषष्ठी आहे. मी सकाळी उठून मी पोथीचं पारायण पूर्ण केलं, आरती केली आणि त्यानंतर बघा हे माझं ॲक्च्युली मी हा घट बसवला होता. पण त्यामध्ये थोडीशी माती जरा माझ्याकडून कमी होती माझ्याकडे. त्यामुळे घट असा पूर्ण भरलेला आलेला नाही. ठीक आहे, पण खूप सुंदर आला आहे घट. माझा मागच्या वर्षीचा घट अतिशय छान आला होता. पूर्ण पूर्ण टोपली भरून गेलेली होती. ती जी काही बांबूची टोपली आहे ती पूर्ण भरून गेली होती. हे आहे मल्हारी सप्तशती, खंडोबा महाराजांचं सप्तशती आहे. बघा छान घट आलेला आहे. खंडोबा महाराज जे आहेत ते तांदळाच्या मध्ये विराजमान करायचे असतात. आपल्याला झोपून टाक ठेवायचा असतो. मी तुम्हाला सकाळचा टायमिंग दाखवते. 7:45 वाजले. माझं पूर्ण वाचन झालेलं आहे, आरती झालेली आहे. हे आहे बाहेरचं सीन. आता मला पटकन सगळं मुलांच्या डब्याची तयारी करायची आहे. मुलांना रेडी करायचं आहे स्कूलमध्ये. रोजची रुटीनची जी कामं करायची आहेत ती पण आहेत मला. हे बघा हे रूममधून खालचं जे काही आहे सीन तो तुम्हाला दाखवला आहे. हा बघा, हा आहे घट. ही आहे आता तळी भरण्याची वेळ.
हा घट आहे. आता मी नैवेद्य बनवला आहे वांग्याचा. ॲक्च्युली बाजरीचं पीठ नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे पोळीतच मी वांग्याचं भरीत बनवलं, मेथीची भाजी बनवलेली, लापशी बनवलेली, तर त्याचा नैवेद्य मी ठेवलेला आहे. ॲक्च्युली मला खरं सांगायचं म्हणजे खूप समाधान वाटतं, पण आज एक खंडोबा महाराजांची जी काही षडरात्र आहे त्याची आज समाप्ती आहे, त्यामुळे मनातून असं थोडंसं दुःखही वाटतं. बरं वाटायचं मातापित्याची जे काही आपले कुलदैवत आहे त्यांची सेवा घडायची, म्हणजे अर्थात इथून पुढेही घडेल. पण एक घरात घरात विराजमान असल्यावर एक वेगळंच प्रसन्न वातावरण असतं. अखंड दिवा आहे हा. मातापिता आहेत खंडोबा महाराज. खरंच त्यांच्याकडे बघितलं की मातापिताच आहेत असं एक इनर व्हॉईस येतो. हा सुंदरसा घट आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. कडेनी मी फक्त गहू त्या मातीमध्ये पेरले होते, तर ते छानसे आलेले आहेत. ते जो तुम्हाला मातीचा घट दिसतो त्यामध्ये पाणी टाकलेलं होतं, ते पाणी आणि थोडंसं मी 1-2 वेळा वरतून थोडंसं टाकलेलं, त्या घटामधलंच पाणी जे आहे ते त्यामध्येच हे गहू उगवलेले आहेत. हे आहे खंडोबा महाराजांचा टाक. आता स्वयंपाक झालेला आहे. आता घरचे तळी भरतील येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत. खंडोबा महाराजांचा अतिशय सुंदर असा फोटो आहे मल्हारी सप्तशतीच्या ग्रंथावरती. आता घरातले सर्व जे काही माणसं आहेत, कमीत कमी 5 जेंट्स पाहिजे असतात, तर सगळे मिळून आता तळी भरत आहेत बघा. तर तळी भरण्यासाठी मंत्र आहेत काही. मुनीनाम सप्तकोटीना वरदम भक्तवत्सलाम दुष्टमर्दन देवेश वंदे हम म्हाळसापती. कुळ धर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी, वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. 5 नारळांची तळी याची कलशासह पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, म्हाळसाकांकडे पठार की जय असा जय जयकार करतात. तसेच काही प्रदेशात सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नानापरी, देवाच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट, बोल सदानंदाचा येळकोट येळकोट असे म्हणतात. आणि हे सर्व म्हणताने हातामध्ये दिवटी आणि बुधली असते. बघा किती सुंदर आहे ना खरंच हे तळी भरणं. तुम्हीही केली असेल तुमच्या घरी. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येळकोट येळकोट जय मल्हार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.